तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे देऊळगाव वडसा येथे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझ्या पाठीमागे किती साऱ्या गाड्या आहे या ठिकाणी मित्रांनो, काल गुरुवार असल्याच्यानं काल खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आपण आज आलेलो आहोत. आज आमच्या घरच्या लोकांचं या ठिकाणी जेवण वगैरे पण आहे. आता चला तुम्हाला मी घेऊन जातो. आपण पहिल्यांदा जाऊया, दर्शन घेऊया, त्यानंतर आपण जेवायला जाणार आहोत. पहिले आपण दर्शन घ्यायला जाऊ. मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवणार आहे, हिची यात्रा वगैरे दाखवणार आहे, सगळंच दाखवणार आहे या साईडचं. मित्रांनो, गाड्या या ठिकाणी खूप आहे, खूपच गर्दी आहे. मित्रांनो, तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला तुम्हाला आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला सर्व या ठिकाणची अपडेट देणारच आहे मी. तर चला आपण जाऊया. खूपच गर्दी आहे आणि आता जाऊया आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर समजेनच आपल्याला किती गर्दी आहे काय. या ठिकाणी खेळणे वगैरे पण आलेले आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणाहून बघू शकता. आपण आतमध्ये जाणारच आहोत, तर चला मग जाऊया. भावांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारे लेकरांचे खेळणे या ठिकाणी आलेले आहे. मित्रांनो, जत्रा पण खूप सुंदर अशी भरलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, फोटो वगैरे आहे आणि या ठिकाणी बरेच काही आयटम आलेले आहे. मित्रांनो, चला तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, घडी 100 रुपयाले असं सेल आलेलं आहे. आणि भावांनो, इथे हत्ती घोडे सगळेच आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही काही अशा प्रकारे खेळणी आहे. लहान मुलाचे ब्रेसलेट आहे, माळ आहे, गळ्यातल्या वगैरे, जम्पिंग पंचिंग सगळंच आहे. मित्रांनो, या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता. हे पर्यटन स्थळ आहे. मित्रांनो, वरतं पण जाऊ शकता. आणि आता आपण चाललोय महालक्ष्मीच्या दर्शनाला. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे वडशाचे मंदिर आहे महालक्ष्मीचे. या ठिकाणी काही अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे आहे. मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे काही अशा प्रकारे. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रत्येक महालक्ष्मी या ठिकाणी आणून ठेवलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी सर्वच बाया वगैरे या ठिकाणी पूजा अर्चना करू शकते, कारण की आतमध्ये पूजा करायला मिळत नाही. हे अशा प्रकारे मित्रांनो याच ठिकाणाहून बाकीचे लोक पाया लागते. आणि मी चाललो आहे आता बारीमध्ये राईंगीतनी. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे लाईनीतनी जावं लागते. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे मंदिराजवळ मागे. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे आपण महालक्ष्मींचे दर्शन वगैरे करून घेतले. या ठिकाणी महालक्ष्मीचे दर्शन मनसोक्तपणे झाले आहे. मित्रांनो, आणि या ठिकाणी बघू शकता हे पण दुसऱ्या महालक्ष्मी आहे साईडच्या. काही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पण दर्शन करून घ्या. आणि आता आपण आलो आहे मित्रांनो बाहेर. इथे एवढे स्वयंपाक होते की उभं राहायची जागा नव्हती. मित्रांनो, काही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे महालक्ष्मीचे मंदिर आहे. माझं जर का व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. काही अशा प्रकारे वडशाची यात्रा होती.